अहो ऐका की मी काय म्हणते, मी घरी जाते हो. अगं थांब ना थोडं, जाऊ ना सोबत. तुम्हाला काय हो, नुसतं शेतातलं काम, मला घरी जाऊन स्वयंपाक बनवायचा आहे अजून. जाते मी. आणि मी काही भाकरी बिकरी बनवत नसते, मी नुसतं फोडणीचा भात बनवणार आहे. अगं आज रविवार आहे ना, त्यामुळे आप्पा चिकन आणायला गेलेत. भाकरी पण बनव. हाय तर रात्रीच्या शिळ्या भाकरी ती खातील ना. आता आप्पाला काय शेळ्या भाकरी चावत्या नव्हे. बरं बरं, मग मला आता स्वयंपाक करायचं, मला जावं तर लागतच की. बरं जा लवकर आणि स्वयंपाक करून ठेव. बरं ठीक आहे, जाते मी. हा आलोच मी लगेच. हो हो या. बया, ही तर पिढा न बोलवता समोर आली आहे. मी काय करते, न दिसता निघून जाते इथून. चांदणी काय करते इकडे? ए चांदणी, चांदणी, काय हो मालक? काय ग चांदणी? घराकडे निघालीस काय? होय मालक, चालली आहे घराकडं. मग इकडून कोणीकडनं? इकडून जवळ पडतंय म्हणून चालली आहे इकडून. काय अगं चांदणी, अगं हे सरळ मार्ग सोडून वाकड्या वाटेनं जायची काय गरज आहे का? आपण ती पण दुसऱ्याच्या बांधावर ना. बरं होय मालक, जाते इकडूनच. होय ना? होय का चांदणी? मांडी काय? हे सॉरी गुडगा बरा आहे ना व? होय मालक, तुम्ही चढल्यावर बघा एकदम चांगला बरा झालाय. होय का? बघू जरा. अगं, अगं. ठेवतो सावकाश सावकाश मालक, राहू द्या सावकाश. की. थांब जरा. मालक काय करताय हे? बघ आता सूजपाक खालीपर्यंत यायला लागली की मला- ग चांदणी. बरा झालाय आता. थांब जरा. हाय हाय, बऱ्यापैकी सूज उतरत आली. कसं आहे चांदणी माहित आहे का, मला ते बघितल्याशिवाय ना कळतच नाही ग. म्हणजे हात एकदा लागला का नाही, डॉक्टर लोक कसं चेकिंग चेकिंग करून बघतात तसं ग. बरं वाटतंय ना व गुडघ्याला ग. होय मालक, आता तुम्ही चोळलाय म्हणल्यावर लय बरं वाटायला लागले बघा. काय माहितीये का चांदणी, नजर नजर बसलेली आहे माझी. ह्या नजरेला सगळं कळतं की सूज वाढणार आहे का कमी होणार आहे. हा, आणि हातगुण हातगुण लय आपला. होय पण चांदणी, राग आला नाही तर हो तुला? मालक, पाय चोळण्याचा आणि राग येण्याचा काय प्रश्न येते बघा इथं. नाही तरी पण बरं का, म्हणजे कसं तुझ्या नवऱ्याला विचारलं नाही, न विचारता डायरेक्ट असा हात लावणं बी चुकीचं आहे ना, म्हणून म्हणलं. ते मालक, ते बी बरोबर आहे. पण आपली एक खासियत आहे बरं का चांदणी, काय हो मालक? नवऱ्याला विचारल्या बिगार आपण असं गुडघ्याला किंवा पायाला असं हात लावत नाही बरं का, चुकून सुद्धा हात लावत नाही. हा, बरं बरं मालक. विश्वास लोकांचा आपल्या. हा बर, ठणका बरा आलाय ना आता? मालक, खरंच लय भारी गुण आहे बघा तुमच्या हाताचा. पाय एकदम बरा झालाय. हेच चेक करायचं होतं ग मला. हा, वेळ देत नाही असा मी कुणाला. हा, राहिला ना पाय आता? ओके. होय मालक. कसं आहे माहित आहे का, आजूबाजूला शेजारच्या गावात कुणाचा बी पाय दुखू दे, आपल्याकडे येणार मला तर डायरेक्ट. बरं होय मालक, चला मग येऊ का मग? हो हो, ये हो, येते. अगं चांदणे, तुझ्या पायाचा ठणका राहिलाय ग, पण इथं माझ्या मनाचा ठणका उठलाय, त्याला कधी शांत करणार आहेस? अगं चटक चांदणे, लय तरसायला लावलंय ग मला तू, लय. बया, घरी तर कुणीच नाही, दरवाजा कस काय उघडा? बया, हे तर तिकडं होते ना, आधीच घरी कसे आले? आहो ओ इजा, तू इथं निघ बरं इथून, तू पटकन. अगं तू माझा फोन उचलत नव्हतीस, म्हणून म्हटलं तुला जाऊन जरा सरप्राईज द्यावं. अरे तुझं ते सरप्राईज जाऊ दे खड्ड्यात. माझ्या नवऱ्यानं बघितलं तर माझी वाट लागून जाईल. अगं बघितलं तर बघू दे की, आज न उद्या तर कळणारच आहे की तिला. हां, माझा नवरा जितका साधा भोळा दिसतो ना, तेवढा साधा भोळा नाहीये. अरे तुझं बिन माझं बी तुकडं करून टाकील तो. निघित ना लवकर. अगं तू बस, आत्ता तर आलोय मी. हां, त्याआधी मला काहीतरी स्वीट हवंय. काय स्वीट हवी आहे तुला? मला काय पाहिजे ते तुला चांगलंच माहिती आहे.
अरे पण हिच्या असं बरं वाटतंय का तुला? कुणी बघल करेल तुला भ्याव नाही वाटत का रे? नाही बघत कोणी. अरे आता माझा नवरा यायचा टाइम झालाय. नाही यायचा तो. हिच्या तू लवकर जा बरं इथून. कसं काही कळत नाही रे सांगितलेलं. मला ना काहीच कळत नाही, मला फक्त स्वीट हवंय. तू निघ बरं इथनं लवकर. हिच्या हात पाय दुखू राहिले चालून चालून. सुनबाई, मामाजी आले वाटतं. सुनबाई, हो मामांजी आले. पाणी आण ग बाई. हा मामांजी. बरं मी काय आणतो. बरं हे बघ एक मटण आहे. आता मस्त 2 पाण्याने स्वच्छ धुई चांगलं. हां हो. आणि मस्त भाजी बनव. हां झकास एकदम. बरं मामांजी मी काय म्हणते, काय आपल्या मळ्यातून कोथिंबीर घेऊन या की. घरात नाही का कोथिंबीर? नाही संपली आहे कोथिंबीर घरची. हो का? मग राजा कुठे गेलाय? त्यांनी मळ्यातच आहे तर जाऊ की तुम्हीच घेऊन या. हो का? बर. बरं मग मी येतो कोथिंबीर घेऊ. हो. हां हिच्या तू निघ बरं इथून लवकर. गेलं का ते म्हातार? अरे बाबा कस तरी गंडवून पाठवून दिले. तू निघ इथून लवकर. बरं बरं ऐक, काय? मी संध्याकाळी परत येणार आहे. काय? हो बाबा जा तू. ह्याला म्हणायची दौलतरावची शेती. अरे उगं म्हणून 2-2 गडी लावल्यात होय का आम्हाला. हां पंचकृषीत नाव होत असतंय दौलतरावच. शेती करावी तर त्यानंच करावी. च्या गावात ह्याच्या अरे त्या दिवशी तर असंच कोणतर पळालं होतं र. ते आपण इकडून कुणीकडनं आले? चांदीच्या घराकडनं. आयला त्या दिवशीच्या तुरीतला असा तर नाही ना ह्यो. हा ए हरामखोरा. अरे त्या दिवशी माझ्यापासून तावडीतनं पळाला. आता कुठे जायचं तुझ्या तर गावात. अरे फोदरीच्या, अरे बोसडीच्या तुझ्या आईला. कुठं रे मागच्या वेळेस वाचला माझ्या तावडीतनं. आता घाव चेंदा मेंदाच करतो का नाही बघ. नाही तुझं चांगलं तोडलं तर तुझ्या आई. चांदणीच्या मालकाला संशय आलाय वाटतं. आज रात्री ट्रेनच कॅन्सल करावं लागतं. ए थांब थांब कुत्र्या. ए थांब. अरे कुत्र्या एक ना एक दिवस घावशीलच की. हा 100% तुरीतला ससा तूच आहे रे. दुसरं कोण नाही. यायला ह्या चांदणीच्या कुणाला गांडावती? दौलतरावला. आता ह्यो दौलतराव एक दिवस असा तुला गंडवल का नाही अंदाज बी यायचा नाही तुला. हिच्या परत माघारी आलास तू? मालक तुम्ही? काय म्हणली तू आता? अ, इजा? नाही मालक मी राजा म्हणाली. हे बघ चांदणे मला येड्यात काढ नका. मी माझ्या क्लिअर ह्या चालू कानानं ऐकलंय तू इजा म्हणली. नाही मालक मी राजाच म्हणाली. अहो मालक तुमचं वय झाले तरी का बरं? तुम्ही किती तरुण दिसताव आणि तुम्हाला ह्या वयात तर खळखळून ऐकायला आलं पाहिजे बघा. होय ना पण अगं चांदणे पण अहो मालक मी राजाच म्हणाली. हा. मालक तुम्ही किती यंग तरुण
काय तुमची पर्सनॅलिटी हा तुम्हाला ह्या वयात शोभत नाही बघा असलं काही बी ऐकायला. हो, तू म्हणते ते बरोबर आहे, पण होय का चांदणी, खरंच मी दिसतोय ना यंग, तरुणाबाण, तरुण, पण माझ्या बायकोला तसं काय दिसत नसल्यावर झालंय का? अहो मालक, हा? आता सगळ्यांची का चांदणी सारखीच नजर राहते का? चांदणी, तू म्हणते ते खरं आहे? अहो मालक, मी का खोटं बोलतीये का? खोटं वाटत असेल तर डोळ्यात डोळे घालून बघा की. काय? डोळ्यात डोळं? दिसलं? होय चांदणी, तुझ्या डोळ्यात सगळं काय दिसतंय बघ मला. माझ्यावर किती प्रेम करते ती. बरं मालक, आत या की. हा हा. चिकन शिजाय टाकले, जरा टेस्ट करून सांगा की. होय. दौलतराव, गाडी आपोआप रुळावर आली, चांगली पटडी धरली, फक्त इंजन बंद पडू देऊ नका म्हणजे झालं. ए राजा, आता का संध्याकाळपर्यंत काम करतो का? नाही, यायचंच होतं आता. मग चल ना आता. सोनबाईनं स्वयंपाक करून ठेवलं चल. झाला का स्वयंपाक? हा चल चल. बरं बरं चला. तुम्ही जेवले का? नाही आता. बरं सोबत जेव मग. हो. ऐक ना. ओय, काय? जवळ ये ना. काय हो तुमचं? सकाळ दुपार संध्याकाळ मनाला वाटेल तेव्हा चालू होता. मी काय मशीन बिशीन आहे का? चार्जिंग केली झालं चालू. तुम्हाला काही कटाळ बिटाळ येत नाही का हो? अगं, शरीर थकतं पण माझं मन नाही थकत ना. हा, समजून घे ना प्लीज. सरका बाजूला. अगं एकदा फक्त प्लीज. काय एकदा? एकदा. सरका बाजूला. एकदा. सरका म्हणलं ना. अगं ऐक ना चांदणी. हॅलो. बरं बरं आले. तुझ्या स्पर्शानं अंग अंग माझं भिजतय भिजतय. ये जवळी तू मन माझं झुरतय झुरतय. तुझ्या स्पर्शानं अंग अंग माझं भिजतय भिजतय. चांदणी अजून झोपली वाटतं. जाऊ दे, झोपू द्या. तू अशी दूर का, तू अशी दूर का, तू अशी दूर का, तू अशी दूर का.
चांदणे तुझ्या मायला तुझी बघू का तोय कर कोणाला घेऊन गेली तू? चल, कुंभारी. अहो, ऐकून तर घ्या माझं, तुम्ही काय करताय? अहो, ऐकून तर घ्या पहिले. हा? कोणाला घेऊन बसली ती हा? कोणाला घेऊन बसली ती अहो, ऐकून तर घ्या. कोणाला? अहो ऐका की, मारू नका मला. अहो, ऐकून तर घ्या. अहो मारू नका ना. अहो चांदणी अगं काय झालं असं काय म्हणत होती मारू नका मारू नका अहो लय वाईट स्वप्न पडलं. स्वप्न होतं का बर झोप शांत झोप बरं झोप पाणी आणू का नाही राहू दे. झोप